जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा। जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। भीतीनं आम्हा तुझी मुळी ती गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जितो, सिंह गर्जितो शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामान भिजला, देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला, देश गौरवासाठी झिजला। दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। जिंदाबाद सर्वांना। विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित आजचा हा भाषा व संस्कृती जागर परिषद, या परिषदेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागताध्यक्ष या नात्याने प्रथमतः आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो। गेल्या कित्येक दिवसापासून मराठी भाषेचा हा लढा समृद्ध करत असताना आपल्या विचारांनी, आपल्या अभ्यासानं, आपल्या संघटन कौशल्यानं गेली कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून 2 दशकांपेक्षाही अधिकचा हा काळ त्यांनी आपल्या या चळवळीच्या माध्यमातून ऊर्जितावस्थेत आणलेला आहे। आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे तिच्यात नेतृत्वाची भूमिका करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार साहेब असतील, या ठिकाणी डॉक्टर प्रकाशजी परब सर असतील, सतीश मस्के सर, आर.टी. गावित सर, हे सर्व संयोजन घडून आणण्यासाठी माननीय किशोरजी ढमाले सर आहेत, विशालदादा साळवे आहेत, समोर बसलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबा हातेकरजी आहेत, या ठिकाणी अहिराणी भाषेचे अभ्यासक, बोली भाषेसाठी आपलं हयात खपवणारे 5व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे नानासाहेब सुभाषजी अहिरे आहेत। आणि आपण सर्व माता भगिनी भावांनो, सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आजचा हा कार्यक्रम काय घ्यायचा, कशासाठी घ्यायचा आणि त्याला तुम्ही आपण काय यावं, आपली भूमिका काय असणार आहे, आपली भाषा कोणत्या स्थानावर आहे, आपल्याला कुठे घेऊन जायची आहे का तिला दुर्लक्षित करायचं आहे, नानाविध प्रश्नांची उत्तर आपल्या समोर मांडण्यासाठी ही मान्यवर मंडळी विचारवंत या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि म्हणून त्यांचा आपल्याशी संवाद व्हावा यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीद्वारा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
मला आपल्याला सांगायचंय, आपण सर्वजण या ठिकाणी आलात, पवार साहेब या ठिकाणी जी काही मंडळी, माझ्या गझलेचा एक शेर आपल्यासमोर नमूद करतो. या माणसांची जी काही भाषा आहे, आत्मीयतेची, जगण्याची, रोजची, घामाची, कष्टाची, राबण्याची, खपण्याची जी काही भाषा आहे, या सर्व बोली भाषा आहेत. आपण मराठी भाषेला समोर ठेवून जो काही लढा उभा करतो आहोत, आपण उभा केलेला आहे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं या आपल्या मराठीच्या गंगेला येऊन मिळणाऱ्या सर्व यमुना असतील, तिस्ता, कोशी, काळी, या सर्व चंबळ, बेटवा, शोण, सर्व या उपनद्या आहेत बोली भाषांच्या. याच्यामध्ये या खानदेशातल्या अगदी आदिवासी बोलींपासून आमची अहिराणी असेल, मध्यवर्ती अहिराणी असेल, डांगी असेल, बागलाणी असेल, नंदुरबारी असेल, लेवा गुजराव असेल, पाटीदारी असेल, तळवी असेल, मावची असेल, पावरी असेल, भिलाऊ असेल, कातकरी असेल, या सर्व बोली भाषांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही माणसं जगतायत, ती भाषा समजून घेतायत आणि त्या भाषेला घेऊन पुढे जातायत. म्हणून यांच्या भूमिकेतनं मला एक शेर सांगायचं आपल्याला. जग दुनियानी नजर मानवी येळा मानाशे भाऊ. इथं जर काहींनी बघितलं तर त्यांच्या लक्षात येईल, अरे कुठली माणसं आलीत, कोण आलेत, हे कुठं होते, भाषेसाठी ही लोक आलीत कुठून. कारण की हे चेहरे या भाषेचा ज्यांनी मक्ता घेतलेला, आमच्याकडे मक्ता म्हटलं जातं, हे मुकादम असतात, मक्ता घेतात, त्यांना कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या शब्दात असेल. ज्यांनी स्वतःकडे कॉन्ट्रॅक्ट ठेवलेला आहे त्यांना वाटेल की हे चेहरे भाषेसाठी आलेत कुठून. म्हणून मला सांगायचंय, जग दुनियानी नजर मानवी येळा मानाशे भाऊ, अहिराणी मन भाषा आणि खेडा मानाशे भाऊ. ही सर्व गावखेड्यातली माणसं या ठिकाणी एवढ्यासाठी एकवटलेली आहेत, कारण की देशाची परिस्थिती भयावह होत चाललेली आहे. असं म्हटलं जातं की देश आजाद करण्या कोण होते भांडले, कोणा मिळाली खुर्ची, आणि रक्त कोणी सांडले दोस्त हो, कोण सहा न्याय कोठली ही लोकशाही, अरे कोण झाले शहीदन पुतळे कोणाचे मांडले. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना तुम्हाला, आपल्याला सर्वांना आपल्या मातीसाठी, मातृभाषेसाठी, बोली भाषेसाठी, मराठीसाठी आणि या भाषिक अस्मितेच्या लढ्यासाठी या धुरीणांचा, या प्रमुखांचा आपल्याला एक पाठिंबा देण्यासाठी, त्यांचा हात बळकट करण्यासाठी, त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या ठिकाणी येणं गरजेचं होतं. म्हणून हा भाषा जागर परिषदेचा जागर या ठिकाणी, या धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खानदेशाचा एक प्रमुख भाग म्हणून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हे मला आपल्याला खास करून सांगायचंय. बाबा, मी परवा एक असं वाक्य लिहिलं आणि ते सोशल मीडियावरती लोकांनी त्याला काहींनी टॅग केलं, काहींनी ट्रोल केलं. मी म्हटलं होतं, पद प्रतिष्ठा सत्तेसाठी लोक सारे पक्षात आले. पद प्रतिष्ठा सत्तेसाठी लोक सारे पक्षात आले. न्याय, नीती, तत्व, बित्व, थोतांड साले माझ्या लक्षात आले. यांनी सर्व सोडली आणि कुठंतरी सत्तेच्या मांडीवरती जाऊन बसण्यासाठी विकासाचं एक टांगतं गाजर आमच्या समोर ठेवलं जातं, ते दाखवलं जातं आणि ते पुढे धावतात आणि आपल्याला दुर्लक्षित करतात. ज्या वेळेस हा त्रिभाषिक मुद्दा पुढे येतो आणि भाषा सक्ती केली जाते, पुन्हा ती सक्ती काढून घेतली जाते, त्यांना काहीच वाटत नाही. त्यावेळेस पद्धतशीरपणे बोली भाषा, आमच्या माय बोली ज्या काही असतील, गावखेड्यातल्या ज्या काही भाषा असतील, या भाषांना सपशेल दुर्लक्षित केलं जातं. एका बाजूला अभिजात भाषा म्हणून आपण मराठीला पुढे करतो आणि तिच्या ज्या काही बोली भाषा आहेत त्यांना दुर्लक्षित करत असतो. तर हे कुठंतरी तुम्ही आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा भाषेचा जागर परिषदेचा हा उपक्रम या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीने मांडलेला आहे. मला आपल्याला सांगायचंय की एकेकाळी बीबीसीचे भारतातील प्रतिनिधी होते मार्क टली, यांनी असं सांगितलं होतं की इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय अ पीपल, डिस्ट्रॉय इट्स लँग्वेज. तुम्हाला माणूस नष्ट करायचा असेल, त्याचं राज्य नष्ट करायचं असेल, त्याची संस्कृती नष्ट करायची असेल, तर तुम्हाला त्याची भाषा नष्ट करावी लागेल, तिच्यावर आक्रमण करावं लागेल, तिच्या मानगुटीवरती दुसऱ्या भाषेला आणून सोडावं लागेल. आणि तीच भूमिका या मंडळींनी आता चालवलेली आहे. मात्र आपल्याला आपली मानगूट झटकावं लागेल, हात झटकावे लागतील, उठून उभं राहावं लागेल आणि आपल्या भाषेसाठी हा लढा आपल्याला प्रगल्भतेकडे घेऊन जावा लागेल. आपल्याला ज्ञात असेल की निजामशाहीमध्ये मराठी भाषेची गळचेपी ज्यावेळेस होत होती आणि त्याचाच एक भाग म्हणून 1943 मध्ये श्रीम माटे असं म्हणाले होते की आपली मातृभाषा जितक्या ठिकाणाहून म्हणजे तिला हाकून देता येण्यासारखी असेल, तितक्या ठिकाणाहून तिची हकालपट्टी कशी करता येईल, अशी ज्यावेळेस ही मंडळी पुढे येऊन एक भूमिका घेते, मराठी भाषेवरती आक्रमण करत असेल, त्यावेळेस मात्र ते राष्ट्र, तो देश किंवा तो समाज, तो समुदाय, तो बहुजन समाज विनाशकालीन त्या खाईमध्ये ढकलला जातो की काय, अशी भीती निर्माण व्हायला लागते.
म्हणून आपला इंग्रजी बद्दलचा जो काही अहमगंड आहे आणि मराठी बद्दलचा जो काही न्यूनगंड आहे हे अगदी जुनच नातं होऊन बसलेलं आहे. आणि या नात्याला एकूण ऊर्जित अवस्था देण्यासाठी तुम्हा आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित येण्याची गरज आहे. म्हणून या देशामध्ये ज्यावेळेस एका बाजूला या इंडियामध्ये इंग्रजी सारखं भूत अंगावरती घेऊन हिंदी सारखं भूत मानगुटीवरती बसून ज्यावेळेस इंडिया पुढे जातोय असं दाखवलं जातं, त्यावेळेस आमचा बोलीभाषा जगणारा हा भारत बाजूला राहतोय. एका देशात दोन देश राहतात की काय, हे जे काही एकूण ध्रुवीकरण यांनी एका बाजूने चालवलेलं आहे त्याला आपल्याला विकेंद्रीकरणातनं विविधतेतनं एकता या देशाची काय आहे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या भूमिकेतनं आपण पुढे जातो त्यावेळेस आपल्या भाषेला कुठेतरी बाजूला सारलं जातं. या खानदेशामध्ये सरजी म्हणजे जो 5000 वर्षापूर्वीचा या खानदेशाचा अभिरांचा अहिराणी भाषेचा इथल्या सर्व बोली भाषांचा आमच्या आदिवासी भाषांचा भिलाऊ पावरी या ज्या काही सर्व भाषा आहेत यांचा इतिहास 5000 वर्ष जुना सांगितला जातोय. त्याचे पुरावे आहेत, लिखित साधनं आहेत, मौखिक साधनं आहेत आणि भौतिक साधनं देखील आहेत. अगदी सांगायचं जर म्हटलं तर माळवा संस्कृती असेल, जोरवे संस्कृती असेल, अगदी मोहनजोदडो हडप्पा संस्कृती असेल, याच्याही पेक्षा इसवी सन पूर्व 2700 ते 3200 वर्षा पूर्वीची संस्कृती या खानदेशात सावळवे नावाची ती उत्खनातनं जी काही शोधून काढण्यात आलेली आहे हा एकूण इथला भाग आहे. इथली बोली भाषा, इथली स्थानिक बोली, अगदी इथं आपल्या दाससूत्रांची गुलामगिरी पहिल्या खंडाच्या दुसऱ्या भागामध्ये पान नंबर 335-36 वरती कॉम्रेड शरद पाटलांनी ते नमूद केलेलं आहे, सांगितलंय की दोन भाषांचा तुलनात्मक अभ्यास करताना त्या ठिकाणी ते मांडतायत प्राकृत आणि संस्कृत याचा जो काही भाग मांडला जातो तो भाग, तो प्रपंच तर आपला चाललेलाच आहे. आमची घरात बोलली जाणारी आमची माय जी काही भाषा बोलते, आमची नऊवारी सहावारी लुगड्यातली माय जी भाषा बोलते ती भाषा आमची प्राकृत भाषा म्हणून ज्यावेळेस कॉम्रेड शरद पाटील मांडतात त्या भाषेला या सर्व भाषा भगिनी ज्या काही खानदेशातल्या आहेत, मध्यवर्ती अहिराणी असेल, डांगी असेल, नंदुरबारी असेल, लेवा गणबोली असेल, गुजराव असेल, मावची, तळवी या सर्व ज्या काही बोलीभाषा 12 उपभाषा फक्त अहिराणीच्या आहेत आणि अहिराणी प्रमुख भाषा आपण मराठीची मानतोय. एवढी प्रगल्भता एवढी समृद्धता आमच्याकडे असताना त्रिभाषा सूत्र इथं राबवलं जातं, हिंदी सक्तीची लावली जाते आणि पुन्हा ती काढली जाते. याच्यावरती एक शब्द आमच्याकडे वापरला जातो, एकदा जाहीर करायचं, मागे घ्यायचा निर्णय आणि पुन्हा समिती नेमायची, हा तो प्रकार आहे. आणि हा प्रकार आपल्याला समजून घेणं, त्या दिशेनं त्याच्या विरोधात आपल्याला कोणाला विरोध करायचा नाही, कोणाशी भांडण करायचं नाही, मात्र आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी, आपल्या भाषेसाठी, आपल्या माईसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा जो काही भाषेचा जागर आहे हा महत्वाचा वाटतो. आणि यासाठी आपल्याला कोणी विद्रोही म्हणेल, कोणी बंडखोर म्हणेल, अवश्य म्हणावं त्यांनी, कारण की जोपर्यंत आपण यांच्या पुढे लागून चालन करत असतो तोपर्यंत यांना बरं वाटतं. म्हणून मला सांगायचं की पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो, पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो, बदलून मार्ग गेलो आणि बंडखोर झालो. तुमच्या आपल्या सर्वांमध्ये ही बंडखोरी जिवंत असणं गरजेचं आहे. ती बंडखोरी जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही मग आपला आवाज काढणार कोण, आपला आवाज तिकडे घेऊन जाणार कोण, बोलणार कोण, यासाठी हा भाषा जागर परिषदाचा आजचा हा अट्टहास आहे. प्रास्ताविकेतनं मी आपल्या समोर जास्तीचा वेळ घेणार नाही, मात्र ज्यावेळेस अहिराणी भाषेच्या माध्यमातून वेगवेगळी संमेलनं आणि त्या माध्यमातून आमच्या सर्व बोली भाषेसाठी, ऊर्जित अवस्थेसाठी, संवर्धनासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, सर्व मंडळी कार्यरत असते, त्यावेळेस हे सर्व मांडत असताना आम्हाला सांगायचंय, जवळपास मी 12 नोव्हेंबर 2015चा एक लोकमत पेपरमध्ये एक आर्टिकल वाचलं, एक लेख वाचला आणि त्याच्यात बातमी वाचली की आपला माय भाषामा शिक्षण भेटावशे, आपली बोली भाषामा शिक्षण भेटावशे, अशी बातमी वाचली. आनंद वाटला. मी त्या दिवशी हे लिहून काढलं. त्यानंतर आता NEP 2020 नवीन शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आली, त्याच्यामध्ये मातृभाषेला प्राधान्य देऊ असं सांगण्यात आलं. एका बाजूला त्रिभाषा सूत्र आपण मांडतायत, सक्तीचं करायला जातायत, मात्र त्यावेळेस आम्हाला सांगायचंय ज्यावेळेस तुम्हाला भाषेची जबरदस्ती करायची, ही जबरदस्तीच आहे, ही जबरदस्ती ज्यावेळेस करायची आहे ना, तुम्ही एका बाजूला नियम टाकतात, त्या ठिकाणी संविधानिक पद्धतीने शैक्षणिक आयोगामध्ये त्या ठिकाणी तुम्ही उल्लेख करतात, मातृभाषेला प्राधान्य देऊ म्हणतात आणि आमच्या बोलीभाषांचं स्थान खूप आहे. जर तुम्हाला ही भाषा आमच्या मानगुटीवर अगदी प्राथमिक नाही, माध्यमिक नाही, ही भाषा शिकायला सिनेमातली टीव्ही सिरियलची गाणे, सिनेमे सर्वांचे तोंडपाठ होऊन जातात. आमची लेकरं हिंदी भाषा शिकून घेतात. हे CBSE ICSE जे काही पॅटर्न आले याच्यात इंग्रजी, किती गावखेड्यातली, किती शहरातली पोरं, तिथले सर्व शिक्षक वर्ग किती इंग्रजीत बोलतात, किती तिथं सर्व संवाद हिंदीतच चालतो.
म्हणून हिंदी वेगळं शिकायचं काही काम नाही. मात्र यावेळेस त्या भाषेऐवजी जर आमची बोलीभाषा तुम्ही तिथं ठेवत असाल तर पोरांचं, आमच्या लेकरांचं, आमच्या कष्टकऱ्यांचं, गावखेड्यातल्या, शहरातलं, भाड्या वस्तीतलं कष्टकरी माणसाच्या लेकरांचं शिक्षणाविषयी आस्था वाढेल, त्याचं आकर्षण वाढेल, त्याची गोडी वाढेल, तो शाळेत येईल, काही अक्षर ग्रहण करेल, शिकेल. यासाठी मला आपल्याला सांगायचंय की जवळपास म्हणजे जो भाषिक प्रयोग केला जातो, भाषिक प्रयोगामध्ये ज्या झांबिया देशाने एक प्रयोग केला आणि त्यांच्या प्रयोगामध्ये त्यांची जी काही पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजी दिली आणि मातृभाषा दिली एका बाजूला, आणि काही विद्यार्थ्यांना फक्त मातृभाषा पहिल्या इयत्तेसाठी दिली. या इंग्रजी आणि मातृभाषा शिकणाऱ्या पोरांसोबत जो विकासाचा आलेख होता, त्यांची जी शैक्षणिक प्रगती झाली तिच्यापेक्षा पहिल्या वर्गात फक्त मातृभाषा शिकणाऱ्या पोरांची प्रगती ही पुढे होती आणि नंतर दुसऱ्या इयत्तेपासून त्यांचं इंग्रजी देखील अस्सलीत झालं, त्याच्यात देखील त्यांची प्रगती झाली. म्हणजे आपल्या पोरांना आधी मातृभाषेत, आपल्या बोलीभाषेत शिकवणं हे गरजेचं आहे. म्हणून आमचं तर असं म्हणणं असेल, आणि आपल्या माहितीसाठी मला सांगावंच वाटतं, ज्यावेळेस आमच्याकडे जनगणना केली जाते, आता आकडेवारी किती वर्षापूर्वी, किती वर्ष जुनी दाखवली जाते, कधीची जनगणना झालेली आहे, मात्र ही जनगणना करत असताना मातृभाषेचा एक रकाना असतो. त्या मातृभाषेच्या रकान्यामध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा किंवा वेगवेगळ्या भाषा त्या ठिकाणी इतर राज्यांच्या असतात महाराष्ट्रात, आणि मराठी सोबत इतर राज्यांच्या भाषा असतात. मात्र आमची मातृभाषा, तो रकाना आम्हाला नाईलाजाने मराठी भरावा लागतो. ठीक आहे, मराठी आमची भाषा आहे, राज्याची भाषा आहे, तो रकाना आम्ही भरू, पण मातृभाषा खऱ्या अर्थानं आम्ही जर आमच्या आईसोबत बोलताना त्या भाषेत बोलतच नाही तर तिथं आमच्या बोलीभाषेचा रकाना नसतो. आधी तो रकाना यावा, तिथनं भाषिक जनगणना व्हायला सुरुवात होईल, आमची बोलीभाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी जाईल, आणि तिथनं खऱ्या अर्थानं आमच्या लोकांच्या गरजा काय, भूमिका काय आहेत या समजून घेणं, आणि त्यासाठी हा भाषिक जागर महत्वाचा वाटतो. म्हणून आपल्याला सांगायचं, त्या दिवशी मी जो काही हा लेख लिहिला होता, म्हणजे 2015ची बातमी वाचल्यानंतर त्याच्यामध्ये मांडलं होतं की आपला पोरेसले गणपतीना म्हणापेक्षा गौराई, गवत, गल्ली, गल्लूर, गोंटी असा शब्द शिकाडा. त्याला शाळामा धाडताना मकळीचा पेक्षा माय, मया, मुक्सा, मक्की, मवरे, मुराई असे शब्द दाखवा. करवत पेक्षा त्याला कुऱ्हाड, खुद्दय, कोयसा, कोयमे, कडसण्या, कोल्हा, कासड, कावऱ्या वावऱ्या, कोम असा शब्द त्यांना द्या. म्हणजे त्याच्या बोलीभाषेतले, त्याच्या मातृभाषेतले शब्द जर त्याला दिले तर त्याला त्या अक्षरांची गोडी लागेल, ओढ लागेल, तो शिक्षणाकडे वळेल. त्याला धनुष्यातील धट धट, धुक्कय, धक्का बुक्का, धोतर, धव्या, धल्ली, धोंडपय, धाव, धांड्या, धुरकरी असे शब्द त्याला दिले पाहिजे. झग्याचा पेक्षा त्याला झबला सांगा, झोका सांगा, जुई सांगा, झामलायल सांगा, झबलपुऱ्या सांगा, झुंजू मुंजू सांगा. फणसापेक्षा जर खानदेशात फणस पिकवला जात नाही, आमच्या लेकरानं फणस पाहिला नाही, मग त्याला फणसापेक्षा फटपटी, फुटाणा, फकुटा, फोत्रा, फासा, फसफस, फक्की, फांट्या, फुरका असे शब्द, त्याच्या बोलीभाषेतले शब्द त्याच्यापर्यंत येऊ द्या, असं आमचं एकूण म्हणणं आहे. आणि ती भूमिका घेऊन आपण ज्या वेळेस जातो, ही भूमिका ऐकेल कोण? या ठिकाणी भाषेसाठी पवार सर असतील, परब सर असतील, ही माणसं जीव ओतून काम करतायत, महाराष्ट्रभर फिरतायत, सर्व लोकांपर्यंत पोहोचतायत. त्यांच्या भूमिकेला आपली भूमिका जोडली जावी, यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळी महाराष्ट्र आयोजित भाषा आणि संस्कृतीचा हा जागर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही, बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, मात्र वक्ते बोलणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी आटोपतं घ्यावं लागतंय, म्हणून मी आपली रजा घेतो. आपण सर्वजण आलात, पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो, आपले धन्यवाद व्यक्त करतो, आणि हा लढा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे सोबत सर्वांना. त्यासाठी एकत्र येऊयात. जिंदाबाद.